जादू काय रे? आई तू बरोबर म्हणतेस. प्रेमाशिवाय मी लग्न नाही करू शकत. ओम, ताई मला एंगेजमेंट करायची नाहीये. काय झालं? अगं अगं लागेल, बाजूला बाजूला. काय झालंय? काय झालंय ना तेच कळत नाहीये मला. सगळं व्यवस्थित सुरू होतं ना, एंगेजमेंट ठरली होती ना, मग हाऊ कुड ओम डू दिस? काहीतरी घडतंय, काहीतरी होतंय जे माझ्या नजरेतून सुटतंय, मला दिसत नाही. प्रेम काय म्हणालीस? नाही म्हणजे त्याचं बहुधा प्रेम होतं ना मोमोवर, तरी पण का नाही म्हणाला असेल? प्रेम बिम काही नसतं मिसेस खानविलकर. मी तुम्हाला याआधी सांगितलंय, प्रेम बिम काही नसतं. शुअर बिझनेस असतो, एक डील असतं जे फायनल झालं होतं. ठरली होती ना एंगेजमेंट, झालं होतं ना डील, मग हाऊ कुड ही डू दिस? मोमोचं ओमवर प्रेम होतं, ओम सीम्ड हॅपी. Then why did he do this? एंगेजमेंट अशी सोडून निघून का गेला तो? अगं मी काय सांगणार, त्या दोघांची मर्जी ना. कसली मर्जी? कसली मर्जी ओमची? त्याच्या मर्जीने अख्खा एक डील माझ्या हातातून गेलाय, मोठं नुकसान झालंय माझं. त्याला कळत नाही का बिझनेस म्हणजे काय असतो ते? लहानपणापासून तुझा हात धरून उन्हात तानातून वणवण मी फिरले की नाही एवढीशी असल्यापासून? तायडे पण त्याचं इथे काय आहे ना? त्याला हे जे काही ऐश्वर्य भोगायला मिळतंय ना, उपभोगायला मिळतंय ना, हे सगळं कुणामुळे मिसेस खानविलकर? माझ्यामुळे आहे. हा सगळा एवढा मोठा झालेला बिझनेस जो त्याला दिसतोय ना, हा सगळा माझ्यामुळे आहे. आणि मी केलेलं डील मोडायची हिम्मत कशी झाली त्याची? कोण आहे या सगळ्याच्या मागे? अगं हे मी काय सांगणार आता. या सगळ्यामध्ये जर तुझा हात असेल ना, तर तू लक्षात ठेव मिसेस खानविलकर, मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन. तुझंच नाही, मी सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. मालविका, गप्प बस. एक शब्द बोलायचा नाहीये मालविका. फार बोललीस ग, फार बोललीस. आणि मी पण फार ऐकून घेतलंय तुझं. यापुढे मी अशीच नरमाईने तुझ्याशी वागणार आहे असं तुला वाटत असेल ना, चुकीचं आहे. अजिबात वागणार नाही. एकदम गप्प बसायचं तायडे. काय चालवलंयस तू? बेभान झालीयस तू, बेभान. काय शब्द वापरतीयस, काय बोलतीयस? तुला तुझं तरी कळतंय का? आयुष्य उद्ध्वस्त करशील कशासाठी? असं काय केलंय ओमनी? तायडे, पैशांच्या नादामध्ये ना तुला काही नातीच कळेन अशी झालेली आहे. फक्त तुझा पैसा आणि तुझा बिझनेस एवढंच आयुष्य नाहीये ग. आणि आज जे काय झालंय ना, ते खूप चांगलं झालं. हो, खूप चांगलं झालंय. पहिल्यांदा तुझ्या धाकट्या भावानी एक खूप मोठा निर्णय घेतलाय स्वतःसाठी. तो अशा नात्यात अडकायला निघाला होता जिथे त्याचं मनच नाहीये. आणि तू काय विचार करतेस? हा, तुझं डील फिसकटलंय, तुझा बिझनेस बुडालाय, तुझा लॉस झालाय. काय चाललंय मालविका, काय चाललंय? तुला कंटाळा नाहीये तेच 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 बोलून? तुझ्या डोक्यात दुसऱ्या कशाला जागाच नाहीये. बरं नाहीये ग,
बरं नाहीये मालविका. अगं पैसा आपल्यासाठी असतो, आपण पैशासाठी असतो का? हा, आपल्याला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा पैसा काय कामाचा? जरा तरी विचार कर ग, स्वतःसाठी विचार कर. काय करून घेतलंयस तू स्वतःच? आणि ओमनी सुद्धा हाच विचार केला असणार. या नात्यात त्याला किती सुख मिळालं असतं किती नाही हे तुला चांगलंच माहिती होतं, मला कळलं होतं. त्याला आत्ता जाणवलं असेल म्हणून नाही म्हणाला तो. साधी गोष्ट आहे. आता या क्षणी हे सगळं डील फायनल झाल्यावर एंगेजमेंट बोलतेस तू मालविका? अगं तुझा सख्खा भाऊ आहे ओम, तुझा लाडका ओम. त्याच्या आयुष्यापेक्षा डील महत्वाचा आहे का? तुझ्या ना हव्यासाला अंतच नाही. म्हणजे ना मला आई म्हणून असं अजिबात बोलायला आवडत नाहीये, पण तू असं करत राहिलीस ना तर आयुष्यात कधीही समाधानाने जगू शकणार नाहीस. आणि असं करत राहिलीस ना तुला अजून सतत अजून पैसा अशी हाव सुटेल. आणि ही हाव आहे ना तुझ्या आयुष्यातल्या भावना, माणसं सगळं सगळं संपवून टाकतील. आणि ऑलरेडी तू तसं केलेलं आहेस. रॉकी, अगं कसं वागवतेस तू त्या पोराला? आणि तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. बरं, जीवापाड प्रेम करतो, पण तू त्याची किंमतही करत नाहीस. आणि कशी करणार जिथे माझी करत नाहीस? मी तुला जन्म दिलाय, खाऊ पिऊ घातलंय, मोठं केलंय, माझी तर किंमत करत नाहीस. त्याची काय करणार आहेस तू? उरलं कोण? ओम. तू त्याचं आयुष्य कंट्रोल करायला निघालीस, बिझनेस साठी त्याला दुखावतेस. तुटून दूर जाईल तुझ्या, आणि पुन्हा कधीच येणार नाही. तू वेळीच सावर बरं स्वतःला, वेळीच सावर. तायडे, ही तुझी आई आहे. 4 नाही, खूप पावसाळे बघितलेत मी. माझा ऐक तायडे, तू वेळीच सावर, नाहीतर सगळी नाती हरवून बसशील आणि आयुष्यामध्ये तू एकटी पडशील. मॅम, मॅम, तुमच्यासाठी स्मूदी आणली होती, प्रोटीन पावडर घालून. तुम्हाला आवडते तशी. एकदा टेस्ट करून सांगाल का कशी झाली ते?
तू कशाला आली आहेस इथे परत? हा? आणि कशाला ही स्मूदी बिदीची लाडी गोडी? एकदा निघून गेली होतीस ना, मग सारखं सारखं काय तुझं आमच्या घरात लोचटासारखं काय येते तू? हा? जो काही प्रकार घडला काल त्याने खूप आनंद झाला असेल ना तुला? हा? हो मॅम. हा? हो हो मॅम. ओम आणि मोमोची एंगेजमेंट. मॅम एंगेजमेंट त्यांची झाली. मला खरंच आनंद आहे त्या गोष्टीचा. मॅम मी परत आली आहे कारण मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मला या नोकरीची खूप गरज आहे. आमच्या घरात पैशाची चणचण आहे जरा. तर मोमो मॅमचं काम संपल्यावर सुद्धा माझ्याकडे वेळ उरतो. तर मला दुसरं कुठलंही काम दिलं तरी चालेल, मी करेन. पण मला खूप गरज आहे आता. तुझं डोकं ऑलरेडी फिरलंय. जे दिसेल ना ते काम कर तू. मला काही घेऊन जा काय ते. मॅम तुम्हाला काही हवं असेल तर मला हाक मारा. जा. दोन नऊ सात 298. काय रे चिन्या, काय झालं? दादा काकी जाम मोठी ऑर्डर घेऊन आलोय. 4 किलो शेव, 6 किलो चिवडा आणि रोजच्या 100 चपात्या. मारली की ना हॅट्रिक. काय हे इतकं रोज कोणाला हवंय? अरे काकी तुमाम खाव ना, गुटल्या की उगिन रे हो. दादा नका टेन्शन घेऊ, मेहनतीच काम करतोय. अच्छा तुम्ही ऐका ना, तर 10,000 तर बाबा पण देतील. यांचा चहाचा धंदा तर सॉलिड चाललाय. काय? नाही काय नाही, मी काय म्हणत होतो, तू टेन्शन घेऊ नको ग. आता हा मोहित जरी मला आवडत नसला, हा त्याला बघून जरी माझ्या डोक्यात तिरीच जात असली, तसं वाटतं की पिंपत त्याला धरून चिन्या. तो कसाही असला तरी त्याचं लग्न आपल्या स्वीटूशी ठरलंय, म्हणजे लग्न रापचिकाच होणार. साळवींची मान खाली जाता कामा नये. हा आता बघ कशी मी एका पाठोपाठ एक ऑर्डरची लाईन लावतो. असं करून आपण निदान महिन्याला लाखभर रुपये तरी कमवूच. मग अमिरीच अमिरी. यस. असंच जर आपण 2-3 महिने काम केलं ना काकी, तर स्वीटूच्या लग्नासाठी कोणापुढे हात पसरायला लागणार नाहीत बघ. हो रे चिन्या, तू म्हणतोयस तसं झालं ना तर खूप बरं होईल बघ. चिन्या, बाळा खरंच तुझं कौतुक वाटतं रे. तुझे खांदे तर मजबूत झालेत. जबाबदारीचे इतकं ओझं घेतलेस खांद्यावर. दादा ओझं कुठे, जे खांद्यावर घेतलंय ते माझंच आहे. काय तुम्ही दोघं आता बोलतच राहणार आहात की कामं पण करणार आहात? हो, चपात्यांचं झाल्यावर तुम्हाला ती पिशवी पोचवायची आहे, लक्षात आहे ना? हो माहितीये मला. दादा बाहेर खूप पुण्यात, तुम्ही नका जाऊ. अहो तुम्ही घरी काकीला मदत करा. तशी आई येईपर्यंत सगळी कामं तिच्यावरच आहेत ना. मी पोचवतो सामान तुमच्या सायकलवर. हा मी आहे ना. ए चिन्या, थांब. काय ग? थांब जरा. ओ त्याला थांबायला सांगा. थांबलाय तो. काय कर. थांबा. असाच चाललाय पोर. गॅस बंद करा. थांब असाच उन्हाचा जाऊ नको. हे खाऊन जा. सांभाळून जा. हो येतो. लवकर आहे. हळू हो जा. ये. ते खा. हो. अहो गॅस बंद केला का? आज या देवासमोर मी तुला विचारते, माझ्या स्वीटूला त्रास होऊ देणार नाहीस ना? वचन दे मला. मावशी मी स्वीटूला कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि तिची काळजी घेण्याचं वचन देतो तुला.
तुझी सगळी टेन्शन आणि प्रॉब्लेम्स आजपासून, आत्ता, ह्या क्षणापासून हे माझे झाले. घे ना तू. हा